प्रतिनिधी शेख अनीस शेख भिकन। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार रामभरोसे, सुविधांचा अभाव आणि आर्थिक लुटीमुळे रुग्ण हैराण। बुलढाणा येथील सरकारी जिल्हा रुग्णालय सध्या समस्यांच्या विळख्यात सापडले असून या ठिकाणी येणाऱ्या गरीब रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। शासकीय रुग्णालय असूनही या ठिकाणी रुग्णांकडून 20 रुपयांची पावती फाडली जात असल्याने हे रुग्णालय आता केवळ नावापुरतेच सरकारी उरले आहे का, असा संतप्त सवारला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कर्तव्यावर वेळेवर उपस्थित नसतात। यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तासनतास ताटकळत राहावे लागते। स्वच्छतेचा तर या ठिकाणी पूर्णपणे फज्जा उडाला असून गेल्या 1 वर्षापासून रुग्णालयातील MRI मशीन बंद अवस्थेत पडून आहे। लाखो रुपये खर्चून बसवलेली ही यंत्रणा धूळ खात असल्याने गरीब रुग्णांना खासगी लॅबमध्ये जाऊन महागड्या चाचण्या कराव्या लागत आहेत। महाराष्ट्र सरकार एकीकडे आरोग्य सेवा सुधारण्याचे दावे करत असताना बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील या गंभीर परिस्थितीकडे मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळणे हा जनतेचा हक्क आहे, त्यामुळे ही 20 रुपयांची पावती पद्धत त्वरित बंद करून सर्व उपचार मोफत सुरू करावेत, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे। कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरत आहे।